हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुण्यातून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा। हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होणे, रुक्ष होणे, ओठ फुटणे, टाचांना भेगा पडणे ह्या त्वचेच्या समस्या खूप जास्त प्रमाणात दिसून येतात आणि याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर त्वचा सुरकुत्या येणे, त्याचबरोबर चेहरा काळवणणे, वांग पडणे अशा सौंदर्य समस्या खूप जास्त प्रमाणात वाढत असतात। जर काही घरगुती उपाय केले म्हणजे बाह्य आणि आभ्यंतर कोरडी त्वचेची समस्या कायमची दूर होण्यासाठी मदत होईल। तर असेच काही सोपे साधे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। तर हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं जास्त गरजेचं असतं की शरीर उष्मा आपल्या शरीरामध्ये कोंडला जातो, बाहेर पडत नाही, घाम येत नाही। आपल्या त्वचेवर जी छिद्र असतात, रोमरंध्रे असतात, तैलग्रंथीमधून त्यातून तेल सिक्रेट होत असतं आणि ते नॅचरल मॉइश्चरचं काम करत असतं। पण या दिवसांमध्ये ती रोमरंध्रे जी आहेत ती कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा ब्लॉक होतात आणि त्यामुळे नॅचरल जे आपलं शरीर मॉइश्चर असतं किंवा ओलावा त्यामध्ये असतो तो राहत नाही आणि त्यामुळे कोरडी त्वचा जास्त प्रमाणात या दिवसांमध्ये आपल्याला आढळून येते। आणि वाढलेला वात हे देखील सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील वात वाढतो आणि त्याचा परिणाम स्वरूप सगळ्यात आधी त्वचेवर दिसत असतो। तर वाढलेल्या वाताची शमन चिकित्सा म्हणजे वाढलेला वात कमी करण्यासाठी एक बेस्ट चिकित्सा आयुर्वेदात सांगितलेला आहे, ते म्हणजे अभ्यंग, म्हणजे अंगाला तेल लावणे, अंगाला तेलाने मालिश करणे। याविषयी मी बऱ्याचदा आधी सांगितलेलं आहे की दिवाळीत जे आपण अभ्यंग करतो ते कायमस्वरूपी करायला पाहिजे, पण कायमस्वरूपी जरी शक्य नसेल तर हिवाळ्या ऋतूमध्ये केलंच पाहिजे। आता अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीरात तेल लावणे, ते वेळखाऊ काम आहे, तर ते तुम्हाला शक्य नसेल तर ॲटलिस्ट आंघोळीआधी तुम्ही चेहऱ्याला, तळपायांना, तर हातांना, त्याचबरोबर बेंबीमध्ये जर तेल सोडलं, तेल टाकून मालिश केली तर नक्की त्याचा चांगला परिणाम आपल्या त्वचेवर दिसतो। आता तेल कुठलं वापरावं, तर वाताची शमन करण्यासाठी तीळ तेल सगळ्यात बेस्ट आहे। त्याने मॉइश्चर पण छान मिळतं, सगळ्यांना सूट होतो, वाढलेला वात कमी होतो आणि स्किनसाठी स्किन इन्स्टंटली ग्लो करण्यासाठी देखील तीळ तेल खूप चांगलं काम करतं। त्यामुळे तीळ तेल तुम्हाला वापरता येईल। ते नसेल तर तुम्ही खोबरेल तेल जर घरी असेल तर ते देखील तुम्ही किंचित कोमट करून त्याने देखील मालिश करू शकता। आणि बदाम तेल तर बेस्ट आहे चेहऱ्यासाठी, तर आवर्जून तुम्ही बदाम तेल वापराच। आता हे तेल वापरण्यापूर्वी थोडेसे कोमट करणं गरजेचं आहे। वाचवण्यासाठी आपण एक करू शकतो की हातावर तेल घ्यायचं आणि छान ते चोळायचं, म्हणजे आपल्याला त्याने छान ते गरम होतं आणि मग ते आपण संपूर्ण चेहऱ्याला लावायचं, हातापायांना चोळायचं, चांगलं 5 मिनिट मसाज करायचा, म्हणजे रक्ताभिसरण आपलं वाढलं पाहिजे आणि ब्लड सर्क्युलेशन वाढलं की आपोआपच आपली स्किन ग्लो करते। त्यानंतर आंघोळ करा। आता आंघोळीसाठी साबणेचा वापर बिलकुल करू नका, कारण की केमिकलचा वापर खूप जास्त प्रमाणात केल्यामुळे त्वचा आणखी रुक्ष। साबणाऐवजी उटणं जर तुम्ही वापरलं तर जास्त उपयोग होईल। आता दिवाळीमध्ये आपण जे उटणं आणतो तर ते उरलेलं असतं, सगळं आपल्या वापरात येत नाही, ते तुम्ही वापरू शकता किंवा आजकाल सगळीकडेच आयुर्वेदिक स्टोअरमध्ये देखील उटणं 12ही महिने मिळतं, तर ते तुम्ही रेडीमेड आणून ते देखील तुम्ही लावू शकता। दुधामध्ये स्निग्धांश असतो, त्यामुळे अजून त्वचा तेलकट होण्यासाठी मदत होते। त्यामुळे ते उटणं जे आहे ते तुम्ही दुधात मिक्स करा पाण्याऐवजी आणि मग छान ते चेहऱ्याला, संपूर्ण अंगाला लावा। फक्त 5च मिनिट ठेवा, खूप जास्त वेळ ठेवलं तरी परत रुक्षता वाढते। अवेलेबल नाही आहे, बाहेर तुम्हाला जाणं शक्य नाही, उठणं नसेल तर तुम्ही घरी देखील बेसन पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ हे तर बेस्ट आहे, स्क्रब देखील त्याने चांगलं होतं। त्यामुळे मसूर डाळीचं पीठ, त्यामुळे थोडीशी आंबे हळद आणि दूध असं पेस्ट तयार करायची किंवा दही हे टाकून ते संपूर्ण अंगाला लावायचं। म्हणजे कधी उठणं, कधी तुम्ही बेसन पीठ, कधी मसूर डाळीचं पीठ, असं आठवड्याभर डिवाइड करून तुम्ही वापरू शकायचं पीठ किंवा हिरव्या मुगाच्या डाळीचं पीठ हे लहान मुलांना देखील तुम्ही वापरू शकता। तर त्यांना ही बेबी सोप, कुठल्याही बेबी सोप ऐवजी हे घरी तयार केलेलं छान पीठ तुम्ही लावू शकता। उठणं हे संपूर्ण हिवाळ्यात तुम्हाला वापरायचं आहे। आता अंघोळ केल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर अप्लाय करणं गरजेचं आहे, कारण की काय होतं, बऱ्याच वेळा त्वचा लगेच कोरडी होते आणि त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय केलं जातं, पण त्वचेमध्ये थोडासा ओलावा असताना, म्हणजे साधारण अंघोळ झाल्यानंतर 3 मिनिटाच्या आतच तुम्ही मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं। आता मॉइश्चरायझर कुठले घ्यावेत, घरच्या घरी आपल्याला वापरता येतील असे मॉइश्चरायझर म्हणजे ॲलोवेरा जेल। अगेन जे वॉटर कंटेंटवाले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या त्वचेसाठी चांगले असतात, त्यामुळे ॲलोवेरा जेल तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून अंघोळ
आंघोळीनंतर वापरू. हे सकाळीच्या वेळेला करायचं स्किन केअर रुटीन आहे. आता रात्री झोपताना आपण काय केलं पाहिजे? तुकतुकीत दिसण्यासाठी रोज क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे, कारण आजकाल पोल्युशन खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे देखील त्वचा खूप जास्त प्रमाणात रुक्ष होते. आता क्लिन्झिंगसाठी देखील कुठली महागडे प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी अवेलेबल असलेल्या पदार्थांमधून देखील क्लिन्झिंग करता येतं. तर त्यासाठी दूध आणि दही बेस्ट आहेत. दुधामध्ये अगेन मी आधी सांगितल्याप्रमाणे स्निग्धांश असतो, त्यामुळे दुधामध्ये थोडंसं तुम्ही आवळा चूर्ण जर तुमच्याकडे असेल तर ते टाकू शकता, किंवा त्रिफळा चूर्ण जरी पाव चमचा टाकलं, ते छान मिक्स केलं, दही किंवा दूध काही असेल तरी ते चेहऱ्याला लावायचं, थोडा मसाज करायचा हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटं आणि कापसाने पुसून काढायचं. लगेचच तुम्हाला रिझल्ट दिसतात. चेहरा कोमट पाण्याने धुवायचा आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचा आहे शतधौत घृत. या कंपन्यांचे शतधौत घृत आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, परंतु शास्त्रोक्त शुद्ध असं शतधौत घृत जर तुम्हाला भेटलं तर नक्की वापरा. तर याचा वासच छान तुपासारखा येतो. तर घृत तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल, तर ते तुम्हाला अप्लाय करायचा. भेगा खूप जणांना पडतात, कितीही क्रीम वापरल्या तरी त्या भेगा जात नाहीत, तर त्यांच्यासाठी शतधौत घृत खूप चांगलं औषध आहे. फक्त नियमाने रोज पाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर हे शतधौत घृत लावायचं आहे. तुमच्या तळव्यांना भेगा नसतील तरी रात्री झोपताना पादाभ्यंग नक्की करा. पायांना दररोज तेल लावलं तर चेहऱ्याचं आरोग्य तुमचं उत्तम राहतं. त्यामुळे पादाभ्यंग या दिवसांमध्ये नित्य नियमाने जरूर करा. अभ्यंतर काय उपयोग करता येतील? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पोट नियमितपणे साफ होणं गरजेचं आहे, तरच तुमचं त्वचेचं आरोग्य उत्तम राहील. बऱ्याच जणांना वाटतं की फक्त लोकल ॲप्लिकेशन केलं किंवा आपले प्रोडक्ट्स लावले तरी त्वचा चांगली होईल, पण त्याच्यासोबत जर तुम्ही अभ्यंतर उपयोग केला तर नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट. त्रिफळा चूर्ण घेऊ शकता किंवा कुठलेही तुम्ही लॅक्सेटिव्ह जे वापरत असाल तर ते तुम्ही घेऊ शकता. जेवणाच्या वेळा पाळायच्या, जेवण लवकर करायचं, त्यामुळे देखील पोट तुमचं साफ होतं. जसं आपण तेल किंवा तूप लावायला सांगितलं आहे, त्याचबरोबर तुम्ही अभ्यंतर जर तूप घेतलं तर नक्कीच हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा भर गाईचं तूप, शुद्ध गाईचं तूप जर टाकून तुम्ही घेतलं तर नक्कीच तुमचं पोट पण साफ होईल आणि त्वचेच्या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी हे बेस्ट आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढेल या भीतीने जर तुम्ही तूप तुमच्या आहारात घेत नसाल तर ही चूक करू नका, कारण दिवसभरात मध्ये 1 ते 2 चमचा तूप घेतल्याने काही बिघडत नाही आणि गाईचं तूप असेल तर ते अजूनच फायदेशीर असतं, त्याने कोलेस्ट्रॉल देखील वाढत नाही. तेलीय पदार्थ आहेत त्याचा आहारात जास्त समावेश करा. म्हणजे जे बिया आहेत, विशेष करून जवस आहे, तीळ आहे, सूर्यफुलाच्या बिया आहेत, ज्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त आहे, स्निग्धांश जास्त आहे, तर असे पदार्थ आपल्याला या दिवसांमध्ये आहारात घ्यायचे आहेत, ज्यामुळे अगेन आणि त्यात अँटीऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. फ्रूट्स आहेत ते देखील घ्या, त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात, व्हिटॅमिन सी भेटतं, त्यामुळे त्वचा देखील आपली चांगली राहते. डाळिंब आहे, संत्री, मोसंबी आहे, तर सीझनल जे फळं आपल्याला या दिवसात मिळतात तर ते नक्की या दिवसात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप कमी वेळ लागतो. सकाळी 10 मिनिट आणि रात्री 10 मिनिट अशा प्रकारे स्वतःसाठी जर तुम्ही काढले, त्वचेची समस्या कायमची दूर होईल आणि तुमची त्वचा छान तुकतुकीत सुंदर मुलायम दिसेल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.